खरं तर पाहिलं तर विकास खरं तर गावचा झाला पाहिजे. गाव खेड्याकडे चला. महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे गाव खेड्याकडे झाला, पण गाव खेड्याचा खरं तर विकास झाला का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सध्या तर या ठिकाणी बघितलं तर हा रस्ता जो आहे तो रस्ता अगदी 6 महिन्यापूर्वी झाला आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि येथील नागरिक जे आहेत आपण सगळं जर बघितलं तर अक्षरशः सगळं उसकटून येते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपल्या काही गावकरी आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, हा जो रस्ता झालेला आहे हा रस्ता कधी झाला आहे? साधारण सगळी मातीच वाटायला लागली वर. हे रस्ता एकदम म्हणजे ही कमी क्वालिटीचा रस्ता झालेला आहे. ही ग्रामपंचायतीला निधी येतो, तो कसा वापर केलाय ह्याची जर पडताळणी तुम्हाला दावली गावातली तर तुम्ही म्हणसाल ही खर्च केलाय का नाही, ते तुम्हाला विश्वासच बसणार नाही. मुलींसाठी शौचालय सुद्धा नाही शाळेत. जिल्हा परिषद जी मुली आहेत त्यांना शौचालय अक्षरशः नाही मुलीसाठी. किती दिवसापासून नाही? आता लय दिवस झाले, 25-30 वर्ष झाले. नुसते आता माझं वय आहे 40 आणि त्या मुतारी बघा तवाच्या काळची मुतारी आमची अजून आहे. आम्हाला जी लघवीला जायची मुलांसाठी होती ती मुतारी तशीच आहे आमची अजून. मुलींसाठी काहीही नाही. आणि तुम्ही बघितलं संडास बाथरूम ही काही सुद्धा व्यवस्थित व्यवस्था नाही त्याची. आता राजकारणापुरता मुद्दा आहे का ह्याच्या आधीपासून कधी ह्याचा काय पाठपुरावा तुम्ही केला होता? केलाय ना पाठपुरावा. हे सगळं माझ्याकडे माहिती आहे. माहिती आयोगाकडे तक्रार केलेली आहे म्या. मग आपण हे RTI फॉर्म भरलेला आहे ह्यांचा, पण माहिती काय अजून 3-4 महिने मला काय भेटलेली नाही. पण त्यांचा सगळं ग्रामपंचायतीत सगळा हिशोब माझ्याकडे आहे. मागासवर्गीयांसाठी किती निधी खर्च झाला, कसा खर्च केला, रस्ता, शाळा, आरोग्य, अंगणवाडी. अक्षरशः सांगतो मुलात शाळेला खेळायला सुद्धा साधनं नाहीत, उपकरणे सुद्धा नाहीत मुलांसाठी. कारण मुलगी माझी आहे 6वीला, म्हणजे मोठ्या मुलींनी जायचं कुठं सांगा बरं मुलींनी. असा प्रश्न निर्माण होतोय. सध्या जर पाहिलं तर खरं तर एकीकडे लेख वाचवा किंवा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला सुद्धा या ठिकाणी शासन पैसा देत आहे, ते खरं कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु शाळेमध्ये जर आता दादांनी सांगितलं की तिथं कसल्याही प्रकारची मुलींना सुरक्षितता नाही आहे, कुठं नैसर्गिक विधी जरी करायचं म्हणलं तरी तिथं जागा अवेलेबल नाही आहे. हा आता राजकारणापुरता विषय नाही तर या गावाचा पहिल्यापासून हा शाळेचा विषय आहे. मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यांनी जरी हा प्रश्न सॉल्व्ह काढला तर नक्की जनता आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही.